नमस्कार. 22 जुलै या राज्याचे अतिशय लाडके असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे नाव आता फक्त राज्यापुरतं राहिलेलं नाही, ते देशभर झालेलं आहे. किंबहुना परदेशात सुद्धा म्हटलं तरी हरकत नाही. आणि हे केवळ त्यांच्या कर्तृत्वामुळे हे नाव त्यांनी कमावलेलं आहे. प्रचंड ग्रास्पिंग पॉवर त्यांच्यामध्ये आहे. बोलायला उभं राहिल्यानंतर कागद हातात न घेता शेतीपासून तर उद्योगापर्यंत, शिक्षणापासून तर या तुमच्या पोलीस खात्यापर्यंत प्रत्येक प्रश्नावर काय काय चाललेलं आहे, काय केलं आहे, काय करण्याची आवश्यकता आहे, किती खर्च आम्ही त्याच्यावर करतो आहोत, किती काम झालेलं आहे, विकास कामं कुठे कुठे सुरू झालेली आहे, हे सगळं काही जे आहे जणू काही ज्याला म्हणतो आपण कॉम्प्युटर मध्ये सगळं काय असावं आहे आणि भरभर 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 बोलत जावेत अशा रीतीने ते बोलत असतात. सगळं कधीही कुठलाही प्रश्न तुम्ही त्यांना टाकला तरी त्या उत्तरात ते अडकत नाहीत. अतिशय हुशारीनं उत्तर देतात. सर्वांगीण अभ्यास आहे सर्वच विषयाचा. काही मंत्र्यांचा काही खात्यापुरता अभ्यास असेल, त्यांचा अभ्यास सर्व खात्याची संदर्भामध्ये कुठलंही खातं घेतलं तरी त्यांचा अभ्यास आहे आणि त्याच्यावर ते भाष्य करतात. नवीन नवीन विकास कामं जी आहेत त्यांनी सुरू केलेली आहे, त्यालाच तोड नाही आहे. देशात तोड नाही आहे. ते खरं म्हणजे काही दिवसांनी किंवा आतासुद्धा या राज्याची तुलनाच करायची झाली तर देशातल्या दुसऱ्या राज्याशी नाही, परदेशातल्या एखाद्या युरोपमधल्या देशाबरोबर करावी लागेल. एवढी प्रगती जी आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राची होत राहील. आणि त्यांचं असलेलं वय पाहता निश्चितपणे फार मोठं आयुष्य, आपण बोलतो ना हे लंबे रेस का घोडा है, फार पुढे जाणारे आहेत ते. अगदीच मी सगळं बोलणार नाही, परंतु निश्चितपणे महाराष्ट्र आणि पुढे देशाचं सुद्धा जे आहे काम करण्यासाठी त्यांना निश्चितपणे संधी मिळेल आणि ते केवळ त्यांच्या कर्तृत्वावर. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो.